नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 2013ला जो TETचा पेपर क्रमांक 2 झाला होता त्यातील सामाजिक शास्त्र या विभागातील जे 60 प्रश्न आहेत तर त्या 60 प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. जर तुम्हाला या 60 प्रश्नांचे स्पष्टीकरणही पाहायचे असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी स्पष्टीकरणासहित उत्तरे असलेला व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन ... हे होते. तर पूर्वी ब्रिटिश सरकारच्या उत्पन्नाचे साधन काय होते? तर शेतसारा. 3 शेतसारा. नेक्स्ट, 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम हा होय. तर 1857च्या उठावाचा मुख्य परिणाम काय होता? राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून काय केलेला होता? जाहीरनामा काढलेला होता. 4 राणी व्हिक्टोरियाने भारतीयांना उद्देशून जाहीरनामा काढला. नेक्स्ट, मध्य प्रदेशातील ... येथील अश्मयुगातील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. कोठील? भीमबेटका येथील. 2 भीमबेटका हे याचं उत्तर येणार आहे. नेक्स्ट, स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगतो म्हणून विसंबून राहू नका, असे लोकांना कोणी सांगितले? तर असे लोकांना कोणी सांगितलेले आहे? रॉजर बेकन यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, वसईचा तह कोणात झाला? वसईचा तह कोणात झाला? तर वसईचा तह दुसरा बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेला होता. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणते नेते प्रार्थना समाजाचे नव्हते? तर यापैकी प्रार्थना समाजाचे कोण नेते नव्हते? तर गोपाळ गणेश आगरकर. 3 गोपाळ गणेश आगरकर हे प्रार्थना समाजाचे नेते नव्हते. बाकी आत्माराम पांडुरंग तर्खडकर, रा.गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे काय आहेत? प्रार्थना समाजाचे नेते होते. नेक्स्ट, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतेवर स्वारी का केली? याचं उत्तर आहे 4 सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते म्हणून. नेक्स्ट, 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? तर 1757च्या प्लासीच्या लढाईचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते होते? 3 शस्त्राचा फार वापर न करता इंग्रजांनी फंद पितुरीने काय होती? लढाई जिंकली होती. पुढचा प्रश्न, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला? तर कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केलेला होता? तर 1 फोंड सावंत यांनी उठाव केलेला होता. पुढचा प्रश्न, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः? याचं उत्तर आहे 3 वैचारिक जागृती. भारतीय प्रबोधन म्हणजे काय? वैचारिक जागृती. पुढचा प्रश्न, 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली कारण? याचं उत्तर काय आहे? सामंतांचा पगडा. 3 सामंतांचा पगडा. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील वसाहती व इंग्लंड यांच्यामधील तणाव वाढण्याचे महत्त्वाचे कारण होते? आता अमेरिकेतील वसाहती आणि इंग्लंड यांच्यातील जे तणाव वाढण्याचे कारण काय होते? कारण इंग्रज सैनिकांची काय होती? अमेरिकेमध्ये उपस्थिती होती. याचं उत्तर आहे 3. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती जोडी फ्रेंच विचारवंतांची नाही? याचं पण उत्तर आहे 3 रुसो आणि मॉन्टेस्क्यू ही काय? फ्रेंच विचारवंतांची जोडी नाही आहे. पुढचा प्रश्न, आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण? याचंही उत्तर आहे 3 तेथील बराच भाग काय होता? आफ्रिकेतला अज्ञात होता म्हणून आफ्रिकेला काय म्हटले जाते? काळे खंड म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, 2 महायुद्धांच्या दरम्यान ... वर्षांचा कालावधी असतो. तर 2 महायुद्धांच्या दरम्यान किती वर्षांचा कालावधी असतो? 20 वर्षांचा कालावधी असतो. पुढचा प्रश्न, ... यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. तर कोणाला मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना काय? मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती ही क्रांतिकारी संघटना नव्हती? तर कोणती खालीलपैकी क्रांतिकारी संघटना नव्हती? तर आर्य समाज ही काय नव्हती? क्रांतिकारी संघटना नव्हती. नेक्स्ट, पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ... हे होते. तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर 3 वुड्रो विल्सन हे होते. नेक्स्ट, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही ... हे होते. तर वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? 4 विनोबा भावे. पुढचा प्रश्न, राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय
डॉट डॉट हे येथे होते. तर राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कोठे होते? जिनेवा, 3 जिनेवा या ठिकाणी होते. पुढचा प्रश्न, 1954 साली डॉट डॉट यांनी पंचशील तत्त्वे मांडली. तर पंचशील तत्त्वे कोणी मांडलेले आहेत? तर 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत डॉट डॉट सदस्य स्थायी होते. तर किती सदस्य स्थायी होते? 6 सदस्य काय होते? स्थायी होते. पुढचा प्रश्न, परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॉट डॉट म्हटले जाते. तर अशा देशांना काय म्हटले जाते? सार्वभौम देश म्हटले जाते. पुढचा प्रश्न, उपराष्ट्रपती डॉट डॉट पदसिद्ध सभापती असतात. तर उपराष्ट्रपती डॉट डॉट पदसिद्ध सभापती असतात. तर याचं उत्तर आहे 4. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? तर यापैकी कोण महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही आहे? तर याचं उत्तर आहे 4. उपमहापौर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे 3 कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे 1. सीमा सुरक्षा दल. पुढचा प्रश्न आहे, मिलिंदने वयाची 13 वर्षे पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? याचं उत्तर आहे आणि 5 वर्षांनी. म्हणजे किती? 18 वर्षांनी. उत्तर आहे 3-5 वर्ष. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर भारतीय जे निवडणूक आयुक्त आहे त्यांची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे नेमणूक करण्याचा? तर तो अधिकार आहे 2 राष्ट्रपती यांना. पुढचा प्रश्न, अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? अलिप्ततावादी चळवळीत कोणाचा समावेश नाही यापैकी? ट्रुमन यांचा समावेश नाही. पुढचा प्रश्न, अवकाशातील ताऱ्यांचा समूह डॉट डॉट म्हणतात. तर अवकाशातील जे तारा समूह आहे त्याला काय म्हटलं जातं? तारकामंडळ असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न, याचं उत्तर आहे दीर्घिका असं म्हटलं जातं. अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय म्हटलं जातं? तर दीर्घिका असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस काय म्हटलं जातं? अमावस्येला व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस उधाणाची भरती असे म्हटलं जातं. पुढचा प्रश्न, अवकाश प्रक्षेपणासाठी डॉट डॉटचा उपयोग करतात. तर अवकाश प्रक्षेपणासाठी अग्निबाणाचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न, रिश्टर हे डॉट डॉटचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे. तर रिश्टर कशाचे एकक आहे? तर रिश्टर हे भूकंप तीव्रता मोजण्याचे काय आहे? एकक आहे. पुढचा प्रश्न, डॉट डॉट पासून ॲल्युमिनियम मिळते. तर ॲल्युमिनियम कशापासून मिळते? याचं उत्तर आहे बॉक्साईट. 2 बॉक्साईट. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? तर संशोधन हा चतुर्थ प्रकारचा काय आहे? व्यवसाय आहे. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. तर जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ते आहे भाकरा नांगल. 3 भाकरा नांगल. पुढचा प्रश्न, काठ डॉट डॉट या वृक्षापासून बनवितात. तर काठ कोणत्या वृक्षापासून बनवतात? तर 4 खैर या वृक्षापासून बनवतात. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर डॉट डॉट आहे. तर सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे धूपगड. हे काय आहे? सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न आहे,
मॅग्रूव्ह वनस्पतीचे मूळ स्थान डॉट डॉट देशात आहे. तर मॅग्रूव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? भारत या देशात आहे. पुढचा प्रश्न आहे, डॉट डॉट हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी आहे. तर ओलान नदीकाठी कोणते शहर आहे? तर ओलान नदीकाठी मिलान, 3 मिलान हे शहर आहे. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. तर जगातील सर्वात मोठे बेट कुठले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन 4, ऑस्ट्रेलिया हे काय आहे? जगातील सर्वात मोठे बेट आहे. पुढचा प्रश्न, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॉट डॉट पर्वत आहे. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात कोणते पर्वत आहे? तर अँडीज पर्वत आहे. 2 अँडीज पर्वत. पुढचा प्रश्न, भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॉट डॉट क्रमांकाचा देश आहे. तर भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने किती क्रमांकाचा देश आहे? याचं उत्तर आहे 7व्या क्रमांकाचा देश आहे. पुढचा प्रश्न, अंदमान निकोबार बेटाची राजधानी डॉट डॉट आहे. तर अंदमान निकोबार बेटाची राजधानी काय आहे? पोर्ट ब्लेअर. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी कालवा डॉट डॉट राज्याच्या वायव्य भागात आहे. तर इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे? तर तो आहे 2 राजस्थान. पुढचा प्रश्न, गुरु शिखर हे डॉट डॉट पर्वतातील उंच शिखर आहे. तर गुरु शिखर हे कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन 3, अरवली पर्वतातील काय आहे? उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर डॉट डॉट राज्यात आहे. तर कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर आंध्र प्रदेश या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पठारावरील डॉट डॉट पश्चिम वाहिनी नदी आहे. तर भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी कोणती? नर्मदा. पुढचा प्रश्न, सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते? तर सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम काय आहे? ऑप्शन 3 फॅदम आहे. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश डॉट डॉट नावाने ओळखला जातो. तर ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश कोणत्या नावाने ओळखला जातो? 2 डाऊन्स या नावाने ओळखला जातो. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हा जागृत ज्वालामुखी आहे. तर जागृत ज्वालामुखी कुठला आहे यापैकी? तर फुजियामा हा काय आहे? जागृत ज्वालामुखी आहे. ऑप्शन 4 फुजियामा. पुढचा प्रश्न, समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॉट डॉट म्हणतात. तर काय म्हणतात? समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणारे जी काल्पनिक रेषा असतात त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे समताप रेषा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय वनात डॉट डॉट वृक्ष आढळतो. आता यापैकी विषुववृत्तीय वनात कोणता वृक्ष आढळतो? तर याचं उत्तर आहे 1 महोगनी हे वृक्ष आढळतो. पुढचा प्रश्न, डॉट डॉट वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. कोणत्या वंशाचे लोक आढळतात? तर याचं उत्तर आहे मंगोलाइज. 2 मंगोलाइज वंशाचे लोक काय मध्य व पूर्व आशियात आढळतात. पुढचा प्रश्न, डॉट डॉट हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. तर याचं उत्तर आहे पॅन अमेरिकन महामार्ग. हा काय आहे? उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. पुढचा प्रश्न, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सुएझ कालवा जो आहे तो मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्याचं उत्तर काय येणार आहे ह्याचं? त्यामुळे वेळ आणि अंतर काय झालेलं आहे? तर वाचलेलं आहे सुएझ कालव्यामुळे. पुढचा प्रश्न, सर्व प्रकारच्या विकासात डॉट डॉट हा केंद्रबिंदू असतो. तर सर्व प्रकारच्या विकासात कोण? 2 मानव हा काय असतो? केंद्रबिंदू असतो. पुढचा प्रश्न, सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी डॉट डॉट हा एक देश आहे. तर सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी नेपाळ हा काय आहे? एक देश आहे सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी. आता आपला शेवटचा प्रश्न आहे, लोह व पोलाद उद्योगधंदे डॉट डॉट जवळ स्थापन होतात. तर लोह व पोलाद उद्योगधंदे कोळसा उत्पादक प्रदेश जिथे असतो त्याजवळ काय केले जातात? तर स्थापन केले जातात. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपण 2013चा पेपर 2 यातील सामाजिक शास्त्रे ज्या घटकातील जे 60 प्रश्न आहेत त्यांची उत्तरे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला स्पष्टीकरण याचं पाहायचं असेल तर तुम्ही तसे कमेंट बॉक्सवरून कमेंट करून मला सांगू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ
स्पष्टीकरणासहित उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीन. आणि जर तुम्हाला असेच पुढच्या पेपरांचे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.